ठाणे शहर विद्यालयाच्या गुन्हे शाखेने सुधारित गुन्हा आहे तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत प्रमुख आरोपी आहे मलया प्रदीप मेहता यांना जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि याचा पुढील तपास आहे चालू आहे. या गुन्ह्याशी संबंधित जे शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत त्यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई होतो. नाशिक पण पुढे थांबले सदर बाबत क्राईमच्या अंतर्गत तपास चालू होता. त्यामध्ये मुख्य आरोपी हा मलया मेहता यासाठी ठाण्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. तो मुख्य आरोपी यामध्ये खंडी आणि विशेष कृतीकर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचारी ताब्यात घेतला आणि सदर आरोपीची आई आणि चौकशी कारण नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती आणि तिने ताब्यात घेतलेली आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने. त्यामुळे चौकशी काढण्याचा अजून क्लिअर झालेला नाही. पण मुख्य आरोपी मलया मेहता हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधून ताब्यात घेतला. स्फोट कशा झाला म्हणजे या संदर्भात हा टेक्निकल विषय आहे. हा अत्यंत टेक्निकल विषय आहे. त्या कारखान्यात जे काही केमिकल्स होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहेत तशा पद्धतीने झाला हा जो आहे हा तपासानंतर कळेल. आपण या टेक्निकल हेल्पचा बऱ्याच घेतले महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण बुकिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आहे त्यानंतरच कळेल आपल्याला कशामुळे झालं. सर त्याच्यामध्ये पुन्हा सांगायला का त्याची सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याचा साठा करण्याबाबत जे काही त्याचे त्यांनी काहीच केलेले आहे आणि बरोबर आहे हा ना पुन्हा कागदात अरेस्ट केले त्यांचं उत्तर पहिले देऊ पुन्हा दाखल करत आहे. तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत. आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षितेच्या उपाययोजना केलेल्या होत्या की नाही त्याचबरोबर शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा विस्तृत उपाय तो सगळा जो आहे तपास ज्या झाले शिकल्या त्याला उद्या पुढे घेऊन त्यांचं सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सध्या